पिंका आमची खेळते बाळासोबत, टाईम स्पेंड करते. आणि आज शेवटचा दिवस आहे चेंबूरच्या घरून बदलापूरच्या घरी यायचा, कारण उद्यापासून शाळा आहे देऊची, मंडेपासून. बाळ खेळते पिंकासोबत, पिंका दीदीसोबत. सकाळी बाप्पाची गाणी लावली होती. बाप्पा आमचा मस्त बसला होता. बाळाला मी घेतलं होतं. त्याच्यानंतर मग निघायची तयारी करायची होती. बाप्पाला एकदा परत डोळे भरून बघितलं, कारण आज निघायचं होतं. बाप्पाचं विसर्जन 7व्या दिवशी होणार होतं. आजीसोबत थोडे फोटो क्लिक्स केले, बेबीचे, परत देऊचे. आणि हा पण आला होता, छोटा वायू पण आला होता. तर म्हणजे आईने दोघांना घेतलं होतं. वायूची तब्येत बरी नव्हती म्हणून तो रडत होता. नंतर देऊसोबत पण पिक्चर क्लिक्स केले. मग जायची तयारी केली. आमच्या छोटूचे एक्सप्रेशन्स बघा, अगदी क्यूटी पाय दिसली नुसती चकुली दीदीसोबत. तर मग नंतर आम्ही जायला निघालो बदलापूरला यायला घरी, कारण राजेशला पण जायचं होतं मॉर्निंगला. मॉर्निंग शिफ्ट होती उद्यापासून. देऊ पण बसली होती. निघालो घरी यायला. ट्रॅफिक जाम होतं, म्हणजे आंदोलन चालू आहे मराठा आरक्षणासाठी. तर टुवर्ड्स मुंबईला जायला खूप म्हणजे ट्रॅफिक होतं. आम्हाला नशिबाने ट्रॅफिक मिळाला नाही रस्त्यात, म्हणजे रस्ता अगदी म्हणजे बोलतात ना मूविंग होता. ट्रॅफिक काहीच नव्हतं. मध्ये मध्ये पाऊस पडत होता. अगदी मस्त वातावरण होतं, धबधबे दिसत होते. अगदी छान वाटत होतं घरी येता येता. मग त्याच्यानंतर घरी आम्ही पोचत होतो. थोडा वेळच होता घरी यायला. त्याच्यानंतर मग रस्त्यात ठिकठिकाणी म्हणजे विसर्जन चालू होतं गणपती बाप्पाचं. अंबरनाथ क्रॉस झालं होतं, म्हणजे जस्ट नवीन एक स्वीट्सचं दुकान दिसत होतं. फुलपरी नाव दिसत होतं. बाप्पाच्या विसर्जनाला चालले होते सगळेजण. ते रस्त्यात ठिकठिकाणी दिसत होते. तर आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.